खरं तर आपण गेल्या या 12 दिवसाच्या 14 दिवसाच्या कालावधीमध्ये बघितलं असेल की वेळोवेळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही अनेक पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेले आहे की ठाण्या परिसरामध्ये कशा पद्धतीने कोड ऑफ कंडक्ट हा फॉलो केला जात नाही. प्रत्येक वेळेला आम्ही दाखवून दिल्यानंतर काहीतरी थातूरमातूर कारवाई करायची, अशा पद्धतीचे अनेक किस्से या इकडे आपल्याला या ठाणे मतदारसंघामध्ये आणि खास करून कोकणी पाचपाकडीमध्ये दिसून येतात. पण आज काही गोष्टी त्याहून पलीकडे जाऊन काही गोष्टी घडलेल्या आहेत, जे मी प्रतीक राणे यांना विनंती करेन की त्यांनी त्याचे मला सगळं सांगावं आणि त्यानंतर मी माझं भाष्य. नमस्कार. आज टपाली मतदान हे जे कलेक्टर ऑफिस मधून आपलं जे IT आहे, जे कोपरी पाचपाकडीचं विधानसभा मतदारसंघाचा जो काही हब आहे, तिथे या टपाली मतदानाच्या पेट्या त्या लिफाफ्यात येतात. तर त्या आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला कळवलं नाही की ते येणार आहेत तिथे. आम्ही अवधानाने तिथे गेल्यावरती आम्हाला गेटवरती सांगण्यात आलं की बाबा तिथे ज्या आहेत लिफाफे आहेत मतदानाचे ते आलेले आहेत, तर तुम्ही कृपया चौकशी करा, बघून घ्या. तर आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा आम्हाला पूर्णपणे ते लिफाफे त्या पेटीच्या बाहेर दिसले. ओके, त्या जे लिफाफे येतात टपाली मतदानाचे, त्या लिफाफ्यावरती सील असतो. तो कुठल्याही लिफाफ्याला सील नव्हता आणि ते लिफाफे हे एखाद्या पेटीमधून साईडला करून ठेवले होते. तर ह्याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी फेरफार केला आहे अशी आम्हाला शंका आहे आणि त्याचं पत्र आम्ही हे निवडणूक अधिकारी यांना दिलेलं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट की आम्ही वारंवार दुबार मतदान हे जे झालेलं आहे हे वारंवार आम्ही निवडणूक अधिकारी कलेक्टर यांना कळवलेलं आहे, पण त्याबाबत निवडणूक आयोगाने कुठलीही काळजी घेतली नाही आणि सर्व दुबार मतदारांनी हे मतदान केलेलं आहे. ठीक आहे. तिसरी गोष्ट, निवडणूक आयोगाच्या बाहेर हे राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गट आणि BJP यांचे निवडणूक आयोगाच्या बाहेर झेंडे, ही अत्यंत बाब ते खेदजनक आहे आणि हे आम्हाला न पटणारी आहे. आम्ही वारंवार याच्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाला सांगत असतो, पण निवडणूक आयोग कुठेतरी पूर्णपणे दुर्लक्ष करतो या सर्व गोष्टींवरती. आणि आजची झालेली गोष्ट, जे टपाली मतदान त्याच्याबद्दल गुप्तता बाळगली पाहिजे. आपण त्या मतदान झालेल्या पेटीच्या बाहेर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स लावलेली आहे आणि हे जे टपाली मतदान जे लोकांकडून जे काही शासकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडून जे येतं ते तुम्ही कुठलेही पोलीस संरक्षण नसताना डायरेक्ट आणलं जातं, त्याचं कुठलंही व्हिडिओ शूटिंग केली जात नाही आणि तुम्ही डायरेक्टली आतमध्ये आणून तुम्ही कुठे ठेवता? सुपरवायझर म्हणजे जो केंद्रीय अधिकारी जे आलेले आहेत, ऑब्झर्वर जे बघायला किंवा निवडणूक प्रक्रिया कशी चालली आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही ठेवता. जर स्वतंत्र कक्ष उपलब्ध असताना तुम्हाला ऑब्झर्वरच्या रूम मध्ये का ठेवायची गरज आहे, हा आमचा मुख्य प्रश्न आहे. आणि सर्वात दुसरी महत्वाची गोष्ट की स्ट्रॉंग रूम नंबर 2, आम्ही तुम्हाला काही फोटो शेअर करतोय. त्या स्ट्रॉंग रूम मध्ये ना जो दरवाजा असतो त्याला आमच्या सह्या घेतल्या जातात की बाबा हे आणि आम्ही तिथे तारीख आणि वेळ लिहितो की बाबा हा दरवाजा आम्ही ते बंद करतो. पण सर्वात एक तुम्हाला लोकांना सगळ्यांना सांगायची गोष्ट की त्या स्ट्रॉंग रूमच्या तुम्ही वरती बघायला तर कोणी उडी मारून जाईल अशी तिकडची परिस्थिती आहे. ते तुम्हाला आम्ही सर्व फोटो तुम्हाला आणि जे काही पुरावे ते आम्ही तुम्हाला सगळ्यांना देतो. केदारजी दिघे साहेब याचं मी हे बोलत असतानाच या पत्रकार हे आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे जिथं मी तुम्हाला मेसेज पाठवतो त्याच्यामध्ये मी ऑलरेडी फोटोज आणि व्हिडिओज पाठवलेले आहेत. ही अत्यंत खेदजनक जरी असली तरी मला असं वाटतं लोकशाहीचा विश्वासघात केल्यासारखा आहे. ज्या सर्वसामान्य लोक या निवडणूक प्रक्रियेवरती एक विश्वास ठेवून, या लोकशाहीवरती विश्वास ठेवून मतदान करतात, त्याची अवहेलना जर का अशा पद्धतीने होणार असेल, त्यांचा विश्वासघात होणार असेल, तर कुठच्या जोरावरती लोकांनी न्याय मागायचा आणि कोणाकडे मागायचा हा मूलभूत प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की कोट्यावधी रुपये या इलेक्शन कमिशनवरती खर्च केले जातात एवढ्या निवडणुकींवरती, पण त्याच्या बाबतीत कोणत्याच पद्धतीचं जे आपल्याला म्हणतात सिक्रेसी म्हणा किंवा त्या पद्धतीने जी प्रिकॉशन म्हणतात, जे प्रोटेक्शन पाहिजे त्या स्ट्रॉंग रूमला, असं कोणतीही गोष्ट त्यांच्याकडनं घडत नाही. आणि ज्या वेळेला आमच्यासारखे लोक पुढे येऊन आम्ही दाखवतो की बाबा अशा चुका तुमच्याकडनं घडत आहेत, त्यावेळेला तुम्ही दक्षता देण्याचा आम्हाला शाश्वत करता. तोपर्यंत त्याच्यामध्ये जेवढी काही गडबड झाली असेल त्या बाबतीत चकार एक शब्द बोलत नाहीत आणि नंतर तुम्ही सारवासावर करता. मला सांगण्याचा उद्देश असा आहे आणि हा मेसेज मी लोकांपर्यंत पोहोचवू इच्छितो, नुसतंच ठाण्या आणि कोपरी पाचपाकडी नव्हे तर उभ्या महाराष्ट्र आणि देशभर, की अशा अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या असतील जिकडे अशा पद्धतीचं मतदान झालंय, ते जे एन्व्हलप्स मध्ये येतात ते एन्व्हलप सील्ड नाहीये, तर सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी याची दक्षता घ्यावी. कारण की उद्या जर का काउंटिंग आहे आणि त्या अगोदर जर का अशा पद्धतीचे कोणतेही फेरफार तिकडे झाले असतील, कुठेही चेंजेस झाले असतील, काय टॅम्पर केलं गेलं असेल, तर याची जबाबदारी निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे.
आणि त्याही पलीकडे जाऊन माझी मागणी अशी आहे की एवढ्या लाईटली जर का ही निवडणूक घ्यायची असेल, याचा अर्थ हे सगळं मॅनेज्ड आहे का? आणि जर का हे मॅनेज्ड आहे तर या सगळ्या अधिकाऱ्यांवरती सस्पेन्शनची ऑर्डर त्वरित काढली पाहिजे.